भोगीची भाजी बनवण्यासाठी वांग, गाजर, वाटाणा, वाल, टोमॅटो, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, तीळ. सगळ्यात पहिले आपण तीळ भाजून घेऊया. तीळ छान खरपूस भाजून घ्यायची. लसूण ठेचून घेऊया. तीळ भाजून झाली. आता तीळ काढून घ्यायची, थंड होऊ द्यायची. कढईत तेल टाकून घेऊया. थोडेसे जिरे, कढीपत्ता, अद्रक लसूणची पेस्ट छान परतून घ्यायची. थोडीशी कोथिंबीर, मिरची पावडर, मसाला, हळद, एव्हरेस्ट मसाला छान मिक्स करून घ्यायचा. त्यामध्ये आता आपल्या भाज्या टाकून घ्यायच्या. सर्व गाजर टाकलं, वाटाणा, वाल, टोमॅटो सगळं एकत्र हलवून घ्यायचं. मीठ टाकूया चवीनुसार. छान एकत्र करू. झाकण ठेवूया 5-10 मिनिटं. 5-10 मिनिटं झाले. आता आपण बघूया. भाजी थोडी शिजायची बाकी आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आता आपल्याला. भाजी शिजायला थोडंसं पाणी टाकायचं. अजून 2-3 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं. गॅस फुल करायचं. नंतर थोडं बारीक करून घ्यायचं. भाजी शिजूस तर आपण आता तीळ मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. तीळ थंड झाले आपले. आता तीळ बारीक झाले. आता पावडर झाली. आपण आता चेक करूया भाजी शिजली का. भाजी शिजली आपली. आता पाणी आटून तर थांबायचं. त्यामध्ये टाकून घेऊया आपण आता तिळाचा कूट. थोडासा टाकायचा. तिळाच्या कुटाने भाजी छान घट्टसर होते. बघू शकता आता आपली भाजी तयार झाली आहे. भाजी पण छान शिजली आहे. त्याच्यात टाकूया थोडेसे तीळ. आपली भाजी रेडी. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटतात प्लीज कमेंट करून सांगा. बाजरीची भाकर बनवूया तीळ टाकून.